श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या सुंदर आणि छोट्याशा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आजचा व्हिडिओ आहे पौष रविवारच्या कथेबद्दल, म्हणजेच आदित्य रानूबाईंची पौष रविवारची जी कथा आहे त्या कथेबद्दल. तर पौष महिना हा 21 डिसेंबर रोजी सुरू झालेला असून पहिला रविवार हा संपन्न झालेला आहे. आणि पहिल्या रविवारी आपण सर्वांनीच खूप मनोभावनेने व भक्तिभावनाने सूर्यदेवाची पूजा अर्चना केलेली आहे. असे म्हणतात की आपण जे पौष रविवारचे व्रत करतो ते व्रत ही कहाणी ऐकल्याशिवाय अपूर्ण असते. जर आपण ही कहाणी ऐकली नाही तर आपल्याला त्या व्रताचे फल हे मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला पौष रविवारी आदित्य रानूबाईची ही कथा नक्कीच ऐकायला हवी. आदित्य रानूबाईच्या असे अनेक कथा आहेत. पहिल्या रविवारची कथा वेगळी, दुसऱ्या रविवारची कथा वेगळी, तिसऱ्या रविवारची कथा वेगळी व चौथ्या रविवारची कथा वेगळी. अशा अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या कथा तुम्हाला पाहण्यास मिळतील. पण सर्व कथेचा उद्देश मात्र एकच आहे, तो म्हणजे श्री सूर्यनारायण देवतांची पूजा अर्चना आपण मनोभावनेने करावी व सूर्यनारायण कसे आपल्या भक्तांना प्रसन्न होतात, हे व्रत केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल होतात याबद्दलच सर्व कथेमध्ये माहिती दिलेली आहे. तर अधिक उशीर न करता आपण सुरुवात करूया पौष रविवारच्या या सुंदर आणि अतिशय भक्तिमय कथेला. ही कथा श्रद्धेने ऐकल्यास सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. आरोग्य, यश, समृद्धी आणि जीवनातील अडचणी दूर होतात. पौष महिन्यातील रविवार हा नारायणाला अतिशय प्रिय मानला जातो. या दिवशी केलेले व्रत सूर्यदोष शांत करते, आजार, दारिद्र्य आणि मानसिक त्रास दूर करते. तर या कथेची सुरुवात आता आपण करणार आहोत. खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात रानूबाई नावाची एक श्रद्धाळू स्त्री राहत होती. ती अत्यंत कष्टकरी होती, देवावर नितांत श्रद्धा ठेवणारी होती. पण तरीही तिच्या जीवनात दुःखच दुःख होते. घरात दारिद्र्य होते, पती आजारी असायचे, कामधंदा टिकत नव्हता आणि मनाला कधीच शांती मिळत नव्हती. तर एके दिवशी गावात एक ज्ञानी साधू महाराज आले. रानूबाईने त्यांचे मनोभावे स्वागत केले आणि आपल्या दुःखांची कहाणी सांगितली. तेव्हा साधू म्हणाले, माता, तू पौष महिन्यातील प्रत्येक रविवार आदित्य रानूबाई व्रत कर. श्रद्धेने सूर्यदेवाची पूजा कर, उपवास ठेव आणि ही पवित्र कथा ऐक. सूर्यनारायण तुझ्यावर प्रसन्न होतील. पौष महिन्याचा पहिला रविवार उजाडला. रानूबाई पहाटे उठली, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केली. तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल फूल, अक्षता आणि तीळ घालून तिने सूर्याला अर्घ्य दिले. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जाप तिने पौष रविवारी सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना केला. तिने उपवास केला आणि मनोभावे आदित्य रानूबाईची कथा ऐकली. हळूहळू रानूबाईच्या जीवनात परिवर्तन घडू लागले. पतींना काम मिळाले, आजारपण कमी झाले, घरात आनंद नांदू लागला. कर्ज फेडले गेले, दारिद्र्य दूर झाले आणि जीवनात समाधान आले. पौष महिन्यातील सर्व रविवार व्रत पूर्ण झाल्यावर एके रात्री रानूबाईला स्वप्नात सूर्यनारायणांनी दर्शन दिले. रानूबाई, तुझी श्रद्धा मला प्रिय आहे, सदैव धर्माच्या मार्गाने चाल, असे म्हणून सूर्यदेव त्या रानूबाईवर प्रसन्न झाले. या व्रताच्या प्रभावाने रानूबाईचे जीवन सुख, समृद्धी आणि शांतीने भरून गेले. म्हणूनच भक्तांनो, ही कथा आदित्य रानूबाई पौष रविवार कथा म्हणून प्रसिद्ध झाली. ही कथा श्रद्धेने ऐकल्यास सूर्यदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात. ही कथा इतरांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सूर्यनारायणाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो हीच त्या देवाचरणी प्रार्थना. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः. तर तुम्हाला जर ही कथा आवडली असेल व हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त श्रद्धाळू भक्तांकडे हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच माझ्या चॅनलवर अशाच प्रकारच्या छान छान नवनवीन कथा मी तुम्हाला तुमच्या भेटीस घेऊन येत जाईल. तर
पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम सूर्यदेवाय नमः.